नमस्कार मंडळी, मी शहाजी गरंडे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत यूट्यूबचा थंबनेल कसा बनवावा, तोही फ्रीमध्ये, की हा थंबनेल कसा बनवायचा। चला तर मग बघूयात। यासाठी सर्वप्रथम तुम्हाला कॅनवा टूल उघडायचा आहे। आपण मागच्या व्हिडिओमध्ये कॅनवाचा कसा वापर करायचा हे पाहिलेलं आहे। इथे तुम्ही समोर बघू शकताय canva.com नावाची वेबसाईट आहे। हे आपलं फ्री अकाउंट आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही अपग्रेड टू कॅनवा असं तुम्हाला समोर जे दिसतंय म्हणजे हे अकाउंट आपलं फ्री आहे आणि याच्यामधून आपण काही थंबनेल्स आणि ह्या गोष्टी आपल्या बनवत राहतो। तर सर्वप्रथम तुम्हाला क्रिएट डिझाइनवरती क्लिक करायचं आहे। क्रिएट डिझाइनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे वेगवेगळे ऑलरेडी टेम्पलेट्स याच्यामध्ये दिसतात। तर आपल्याला याच्यामध्ये सर्वप्रथम जे सिलेक्ट करायचं आहे ते यूट्यूब थंबनेलवरती क्लिक करायचं आहे। यूट्यूब थंबनेलवरती जेव्हा तुम्ही क्लिक कराल तेव्हा तुम्हाला समोरच असं एक वेगळा डॅशबोर्ड उघडेल आणि लेफ्ट साईडला जर तुम्ही इकडे बघितलं डाव्या बाजूला तर तुम्हाला काय वेगवेगळे असे याच्यामधले बाय डिफॉल्ट टेम्पलेट्स इथं दिसतील, बरोबर आहे। तर याच्यामध्ये जेव्हा तुम्ही खाली खाली स्क्रोल डाऊन कराल आणि इथं राईट साईडला याच्यासमोर प्रो लिहिलेलं आहे, हे म्हणजे पेड व्हर्जनलाच ते अलाउड आहे। आपण पेड व्हर्जनचं न घेता आपण फक्त बघणार आहोत की आयडिया म्हणून आपण घेणार आहोत की याच्यामध्ये कसं वापरायचं किंवा काय करायचं, ठीक आहे। तर सर्वप्रथम आपण या बॅकग्राऊंडवरती जेव्हा क्लिक करू याच्यावरती, तर याच्यावरती क्लिक केल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला जो कोणता कलर द्यायचा असेल याच्यावरती, जर तुम्ही तो कलरची जर विचार करत असाल तर तो कलर पहिला देऊन घ्या। इकडे तुम्हालाही माहितीच तो हा कलर घ्या। इथे सद्यस्थितीला हा ब्ल्यू कलर घेतला। आपण 1 बाय 1 स्टेप्स याच्या पाहणार आहोत की हे कसं बनवायचं, याचा अट्रॅक्टिव्ह थंबनेल कसा असायला पाहिजे, ठीक आहे। याच्यामध्ये एलिमेंट्सवरती क्लिक करा। लेफ्ट साईडला एक एलिमेंट्स नावाचा ऑप्शन दिसेल, याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे शेप्स दिसत आहेत, ठीक आहे। यामधला एक शेप आपण इकडे घेऊ। हा शेप आहे या कलरचा, हा थोडा डार्क ब्ल्यू आहे। आपण याला अरेंजमेंट आपल्या आपल्या पद्धतीने करणार आहोत, त्यामुळे तुम्हाला फक्त बघत राहायचं आहे याच्यामध्ये काय करतोय आपण आणि कसं करतोय। हे अशा पद्धतीने तुम्ही याला अरेंज करून घ्या, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला 2 कलरचं जे काही चेंज असेल किंवा 2 कलरमध्ये आपला जो थंबनेल चेंज होणार आहे तो असा याच्यामध्ये बनेल। त्याच्यानंतर महत्त्वाचा जो पार्ट आहे याच्यामध्ये, तुम्ही जर कोणतंही आपलं इंडियन बुक असेल किंवा काहीही असेल तर आपण वाचताना हे लेफ्ट टू राईट वाचतो, म्हणून याचा जे काय एक नियम असेल तो नियम आपण असा बनवू की ऑलवेज तुम्ही जेव्हा राईट साईडला ह्या उजव्या बाजूला, म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघताय त्याच्या उजव्या बाजूला तुमच्या डोळ्याच्या उजव्या हाताला ऑलवेज त्याचं जे पण इमेज वगैरे तुम्ही वापरणार आहात तर ती इमेज तुम्ही अशी इथं घेऊ शकताय, ठीक आहे। आणि लेफ्ट साईडला टेक्स्ट ठेवायची कायम। तर आपल्या याच्यामध्ये आपण बुक वाचायची आपल्या नजरेला जी सवय असते ती डावीकडून उजवीकडे असते, त्यामुळे पहिल्यांदा नजर पडणारी गोष्ट आहे म्हणजे तुमच्या थंबनेल आहे। आणि हा थंबनेल काय करतो, तर हा थंबनेल तुमच्या यूट्यूबचा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये नक्की तुम्ही काय सांगितलं आहे किंवा तुम्ही काय याच्याबद्दल सांगणार आहात हे क्लिअर करतं। त्याच्यामुळे या एलिमेंट्समध्ये तुम्ही जेव्हा जाल तेव्हा तुम्हाला इकडे एक मी असं एक्साइटेड फेस हे मी तुम्हाला असा वाला एक ह्याच्यामधला आपण घेऊयात। या सी ऑलवरती क्लिक करा। तुम्हाला हे सगळे काय प्रो व्हर्जन्स दिसतील, काय फ्री व्हर्जन्स असतील ते आपण फ्रीवाला वापरायचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा की आपल्याला सध्या ते वापरायचं आहे, ठीक आहे। आता आपण याच्यावरती आलेलो आहोत, बरोबर। याला मी इथं हा घेतल्यानंतर आपण याला पूर्ण असं करून घेतो इथं, कारण याचं काय आहे आपल्याकडे याला जेव्हा एडिट आपण करतोय तर तुम्हाला ह्याला रिमूव्ह बॅकग्राऊंड करण्यासाठी जे काही लागेल तर हे पेड व्हर्जन आहे। मग आपण थोडंसं अजून त्याच्यामध्ये डोकं लावायचं की काय करता येईल, तर याला डाउनलोड करून घ्या। याला असं डाउनलोड करून घ्या। मार्केटमध्ये भरपूर सगळे टूल्स अवेलेबल आहेत ज्याच्यावरून तुम्ही बॅकग्राऊंड काढू शकता त्याचं। याला रिमूव्ह बीजी नावाचं एक टूल आहे। या रिमूव्ह बीजी नावाच्या टूलमध्ये तुम्ही जावा आणि हे डाउनलोड केलेली जी इमेज आहे हिला इकडं अशी ड्रॅग करून घ्या। ही ड्रॅग केल्यानंतर तुम्हाला 1 मिनिटामध्ये ती इमेज देणार आहे विदाऊट बॅकग्राऊंड, ठीक आहे। हे तुमचं बॅकग्राऊंड इथलं रिमूव्ह झालेलं आहे, काय नाही, सोपं आहे। इकडे डाउनलोड करा, ही आलेली इमेज जी आहे ओढून याच्यामध्ये अपलोड करून द्या आपल्या आत्ताच्या कॅनवाच्या डिझाईनमध्ये। म्हणजे इकडचा हा जो मुलगा आहे तो हा विदाऊट बॅकग्राऊंड आहे, हा मुलगा बॅकग्राऊंड आहे, याला डिलीट करून टाका। आपलं काम झालेलं आहे। इथे बघा, तुम्ही इथे पाहिल्यानंतर तुम्हाला हा मुलगा ह्या बॅकग्राऊंडवरती आलेला आहे। याला थोडंसं असं अलाइन करून घ्या, प्रॉपर अलाइनमेंट करणं फार महत्त्वाचं आहे।
आता जो विषय आहे तो टेक्स्टचा आहे, म्हणजे इथं आपल्याला जी टेक्स्ट लावणार आहोत आपण ती टेक्स्ट. इथं तुम्ही म्हणाला हा ब्ल्यू कलर आहे, मग कसं, तर तुम्ही जो पाहिजे तो कलर तुम्ही इथे तुम्हाला जसा हवा आहे तसा कलर तुम्ही अरेंज करू शकताय. जर आता मला जर विचारलं तर इथं काय कलर आहे, तर मी इथं हा येलोवाला मॅच करेन, म्हणजे याच्यासोबतचा जाणारा. ठीक आहे, हा 2 कॉन्ट्रास्ट कलर याच्यामध्ये आपण आत्ता घेतलेले आहेत. त्यानंतर आहे टेक्स्ट. हा टेक्स्टमध्ये वेगवेगळ्या टेक्स्ट इथं दिसत आहेत, तर यातलं ॲड हेडिंग करा. याच्यासाठी सुद्धा एक टूल आहे, गुगलचं फ्रीवालं टूल आहे, गुगल इनपुट साधने म्हणून. तुम्ही बघू शकत असाल, समोर तुम्हाला URL दिसतंय. तर याच्यामध्ये तुम्ही करू शकता कसा बनवावा असं मी हे इथं टाईप केलं मराठीमध्ये आणि हे इथं आणून मी पेस्ट केलं. ठीक आहे, आता हा पेस्ट केलेला जो ऑप्शन आहे याच्यामध्ये आपल्याला यूट्यूब हा शब्द महत्त्वाचा आहे, बरोबर. मग तुम्ही काय करा, या एलिमेंट्समध्ये जा आणि इकडे यूट्यूब लोगो असं टाकून द्या, यूट्यूब लोगो. तर तुम्हाला यूट्यूबचा लोगो मिळेल. याच्यामध्ये ग्राफिक्समध्ये गेला, फोटोजमध्ये गेला तर कुठे ना कुठे तो तुम्हाला यूट्यूबचा लोगो इथं मिळेल. किंवा नाही मिळाला आयकॉन त्याच्यामधला जर तुम्ही इथं जो तुम्हाला मराठीमध्ये ओके वाटतो आहे किंवा जो आपल्या नजरेला ओके वाटतो आहे तर तुम्ही इथं असं घ्या, त्याला थोडासा छोटा बनवा. हे सगळ्या सायझेस वगैरे कशा ॲडजस्ट करायचं याचा आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. आणि इकडे मला आत्ता परत एक टेक्स्ट बनवायचं आहे, यूट्यूब असं लिहायचं आहे मला, बरोबर. ठीक आहे, हे झालं यूट्यूब. हे थोडंसं खाली ड्रॅग करू, ह्याला थोडंसं इथं असं लेफ्टला अलाइन करू आणि याच्या खाली अजून एक एंटर घेऊ. यूट्यूब थंबनेल. ठीक आहे, ही टेक्स्ट अलाइनमेंट सेंटर आहे, हिला लेफ्ट अलाइन करून घेतला आपण. ह्या दोन्हीमधली जे लाईन स्पेसिंग आहे ते थोडंसं कमी करतोय आपण. आणि आपण हा कसा बनवावा हे जे लिहिलेलं आहे ह्याच्यामध्ये हे आपण असं दिलं. आता ह्याच्या फॉन्टवरती आपल्याला काम करायचं आहे, जे तुम्हाला जो ओके वाटेल, जो फॉन्ट तुम्हाला वाटतं की नाही हा ओके दिसतोय, तर तुमच्या हिशोबानं फक्त तो एवढं लक्षात ठेवा की तो फॉन्ट थोडासा जाड असायला पाहिजे आणि जेणेकरून तो आपल्या मोबाईल स्क्रीनवरती जरी व्हिडिओ असेल तर तो तुम्हाला उठून दिसायला हवा. मग त्याच्यासाठी आपण काय करायचं, थोडंसं याला ह्या लेवलला असं मोठं करून घ्यायचं. आणि हा जो कसा बनवावा हे जे लिहिलेलं आहे यालासुद्धा आपल्याला थोडं मोठं करायचं आहे. आणि याचा जो फॉन्ट आहे, मी मेजरली जे माझ्या व्हिडिओजमध्ये वापरतो ते सगळे जे फॉन्ट्स आहेत ते सगळे फॉन्ट्स जे आहेत ते मी शक्यतो गुगलवाले फॉन्ट वापरतो, म्हणजे की त्याच्यासाठी ते कोणत्याही डिव्हाइसवरती लोड होण्यासाठी तुम्हाला अजिबात त्रास करत नाहीत. यूट्यूब थंबनेल कसा बनवावा, आता हे तुम्हाला असं छान आणि सुंदर असं दिसतं. आता याच्यावरती थोडंसं आपल्याला इफेक्ट्सवरती काम करायचं आहे. म्हणजे याला जर काय बॉर्डर पाहिजे असेल, शॅडो पाहिजे असेल तर इकडे बघू शकताय तुम्ही. आता राईट साईडला तुम्हाला छोटीशी अशी शॅडो दिसते, तर अशी तुम्ही एखाद्या वेगळ्या कलरची, तुम्हाला थोडासा डार्क कलर हवा असेल तर त्या डार्क कलरची एखादी तुम्ही शॅडो तिकडे लावून देऊ शकता. आणि हा यूट्यूबचा थंबनेल कसा बनवावा आणि याच्या खाली परत मराठीमध्ये जाऊन तुम्हाला टायपिंग करायचं आहे, संपूर्ण माहिती एका व्हिडिओमध्ये. हे कॉपी करून घ्या. याच्यानंतर खाली आल्यानंतर याला इथंच डुप्लिकेट बनवा, ह्याला थोडंसं स्क्रोल डाऊन करा आणि याच्यावरती असं पेस्ट करून घ्या. पेस्ट झाल्यानंतर तुम्हाला छोटंसं याची साईज थोडी कमी करायला लागेल, बरोबर आहे का, टेक्स्ट जास्त आहे म्हणून. संपूर्ण माहिती एका व्हिडिओमध्ये. याच्यामध्ये जर तुम्हाला असं वाटलं की एखाद्या याला आपल्याला बॅकग्राऊंड द्यायचं आहे तर इलेमेंट्समध्ये जा. इलेमेंट्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला शेप्सचा ऑप्शन आहे, जसे आपण आत्ता शेप्स पाहिले होते तसे शेपचा ऑप्शन आहे. हा शेप इथे घेतला, त्या शेपची साईज थोडीशी आपण कमी केली आणि याला इथं असं ड्रॅग केला. संपूर्ण माहिती एका व्हिडिओमध्ये. तुम्ही असं याची साईज वगैरे तुमच्या हिशोबानं, तुम्हाला कसा प्लॅन आहे तुमचा त्या हिशोबानं तुम्ही अलाइनमेंट करा. अतिशय सोपं आणि मोफत टूल आहे. याच्यासाठी तुम्हाला कोणतेही पैसे भरायचे नाहीत किंवा कुठेही जायचं नाही आहे. तुम्ही स्वतःच्या मेहनतीनं असे छान छान थंबनेल्स बनवू शकता.
यूट्यूब थंबनेल कसा बनवावा। आता हे यूट्यूब थंबनेल आहे, याच्यावर जर तुम्हाला असं वाटलं की ह्या यूट्यूब किंवा ह्या थंबनेलला आपल्याला काहीतरी एखादं वेगळं अजून तुम्हाला फ्रेम द्यायचं आहे किंवा काय असं वाटतंय की वेगळं काहीतरी करायला पाहिजे, तर तुम्ही इथं जाऊन बघा, तुम्हाला वेगवेगळे शेप्स दिसत आहेत। परत टाईप करून बघा, रेडीमेड शेप्स मिळतात इकडे, असे वेगवेगळे शेप्स आहेत। तुम्हाला जर वाटलं की नाही आपल्याला अजून याच्यामध्ये काय वेगळं द्यायचं आहे, तर तुम्ही तुमच्या हिशोबानं तुम्हाला जसं ओके वाटेल तशा पद्धतीनं तुम्ही एखादा शेप त्याला असाइन करू शकता। आता हा जो आहे तर हा त्याला वाटलं तुम्हाला की यूट्यूबसाठीच्या थंबनेलसाठी आपल्याला हा वापरणं गरजेचं आहे, तर असं तुम्ही याच्यामध्ये हा ॲड करू शकताय। म्हणजे असं फार काय त्याच्यासाठी वेगळं करावं लागते असं नाही, पण थोडंसं उठून दिसण्यासाठी तुम्ही हे असं तुमच्या हिशोबानं करू शकताय आणि याच्यासाठी काही तुम्हाला अशी वेगळी मेहनत कुठे करायला लागत नाही। तर अशा पद्धतीनं तुम्ही सुंदर असा तुमचा यूट्यूब थंबनेल तुम्ही इकडे बनवू शकता आणि जो तुमचा लोगो असेल चॅनलचा तर तुम्ही इकडे टाकून द्या। काय लोकांना खराब सवय असते की जे काय कुठं चांगलं दिसतंय त्याचं कॉपी पेस्ट करायचं, तर शक्यतो कॉपी पेस्ट करू नका। कंटेंट आपला स्वतःचा असावा। जेव्हा तुम्ही कंटेंट क्रिएटर म्हणून काम करता तर तेव्हा शक्यतो जास्तीत जास्त ट्राय असा करा की तुम्ही कंटेंट हा स्वतः बनवत आहात आणि थोडंसं लेफ्टनी जागा सोडायची, म्हणजे कट नाही होत आहे। तर ह्या अशा पद्धतीनं तुम्ही सुंदर असा यूट्यूब थंबनेल कसा बनवावा याची माहिती तुम्ही पाहिलेली आहे मित्रांनो। आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या मराठी माणसाच्या हक्काच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा। लवकरच भेटू नवीन व्हिडिओसह, नवीन माहितीसह। धन्यवाद।